टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। विधान भवनात अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी एक तरुण झाडावर चढलेला आहे। विधान भवन समोर असलेल्या एका मोठ्या वडाच्या झाडावर ही व्यक्ती चढलेली आहे आणि ती सगळी दृश्य पाहतोय आपण की आता भारताचा जो ध्वज आहे तो त्याने फडकवलेला आहे आणि या ठिकाणी एक वेगळं आंदोलन सुरू झालेलं आहे आणि त्यासाठीच आता फायर ब्रिगेडची गाडी सुद्धा बोलवण्यात आलेली आहे। फायर ब्रिगेडची गाडी या ठिकाणी पोहोचली आहे। फायर ब्रिगेडचे जवान ॲक्शन मोडमध्ये आहेत। एक लॅडर या ठिकाणी खुली केली जाते आणि शिडी उघडून या व्यक्तीला आता झाडावरून उतरवण्याचा जो प्रयत्न आहे तो आता सुरू झालेला आहे। ही व्यक्ती नेमकी काय करणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण खाली आपण पाहतोय की जर त्याने उडी मारली तर त्याचं सुद्धा प्रिकॉशन या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे आणि एक मोठी जाळी जी आहे ती या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। जर ही व्यक्ती खाली झाडावरून पडली तर त्याला झेलण्यासाठी या ठिकाणी आता फायर ब्रिगेडकडून आपण पाहतोय की कवायत सुरू झालेली आहे, वाचवण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। ही व्यक्ती नेमकी झाडावर का चढली, त्यामागचं कारण काय होतं, आंदोलन करतोय तर त्या आंदोलनाबद्दल यापूर्वीची कल्पना पोलिसांना का नव्हती, असे विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत। पण एक वेगळंच आंदोलन आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पाहायला मिळते आणि अधिवेशनाच्या अगदी समोर असलेल्या या झाडावर, विधान भवनाच्या अगदी समोर असलेल्या वडाच्या झाडावरती ही व्यक्ती जाऊन बसलेली आहे। जवळपास 30 फूट उंच जाऊन ही व्यक्ती बसली आहे आणि त्यामुळे पोलिसांपुढे या व्यक्तीला खाली उतरवण्याचं एक फार मोठं आव्हान होतं, त्यामुळे त्याने फायर ब्रिगेडला पाचारण केलं। फायर ब्रिगेड आता शिडी उघडते आणि शिडी उघडून या व्यक्तीला आता खाली उतरवलं जाणार आहे, त्याला ताब्यात घेतलं जाईल आणि त्यानंतर नेमकं त्यांनी हे आंदोलन का केलं यामागचं कारण समजू शकेल। ही व्यक्ती कोण आहे, कुठून आली, अद्यापही कुठलीही माहिती पोलिसांकडे नाही आहे। पण ईश्वर युथ एक्सपोर्ट असा बॅनर त्यांनी या झाडाला लावलेला आहे आणि सेंद्रिय मॉलची संकल्पना आहे अशा पद्धतीचा बॅनर त्यांनी लावलेला आहे। त्यामुळे ही व्यक्ती शेतकरी कुटुंबातली असल्याचं बोललं जातं आणि एका शेतकऱ्याकडून विधान भवनाच्या बाहेर आता झाडावर चढून आंदोलन सुरू झालेलं आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा या संपूर्ण परिसरामध्ये तैनात आहे। कुठलीही अप्रिय घटना घडू नये याची देखील पावलोपावली दखल घेतली जाते। तर दुसरीकडे आपण पाहतोय की फायर ब्रिगेडने आता शिडी बाहेर काढलेली आहे आणि शिडी लावून या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। त्यासोबतच इतर जे जवान आहेत पोलिसांचे त्यांनी देखील एक चादर या ठिकाणी खुली केलेली आहे आणि या व्यक्तीने जर उडी मारली तर त्याचा झेल घेण्यासाठी काही अधिकारी सुद्धा तैनात केलेले आहेत। त्यासोबतच आपण पाहतोय की ही व्यक्ती झाडावर बसलेली आहे। झाडावर 30 फूट उंच झाडावर बसून त्यांनी भारताचा जो ध्वज आहे तो सुद्धा फडकवलेला आहे। त्यामुळे विधान भवनाच्या बाहेर सध्या हालचाली वाढलेल्या आहेत आणि या व्यक्तीला नेमकं कसं वाचवण्यात येईल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। एकीकडे वाहतूक सुरू आहे तर दुसरीकडे फायर ब्रिगेडचे जवान आता विधान भवन परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। शिडी लावण्यात येते आणि जवळपास 30 फूट उंच शिडी लावून या व्यक्तीला आता खाली उतरवण्याचा प्रयत्न केला जातोय। वेगवेगळी आंदोलनं नेहमीच विधान भवनाच्या समोर पाहायला मिळतात। जेव्हा अधिवेशन असतं त्यावेळी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शेतकरी असू द्या किंवा इतर कुणीही असू द्या आंदोलनाचं हत्यार उपसतं। मात्र हे आंदोलन काही वेगळं आहे, कारण ही व्यक्ती 30 फूट उंच विधान भवनाच्या समोरील झाडावर चढलेली आहे, शेतकरी कुटुंबातील असल्याचं बोललं जातं आणि या व्यक्तीला उतरवण्यासाठी आता एक मोठी शिडी फायर ब्रिगेडकडून आणण्यात आलेली आहे, शिडी उघडण्यात आलेली आहे आणि या व्यक्तीला नेमकं आता खाली कसं उतरवण्यात येणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। जवळपास 50 फूट उंच ही शिडी आहे आणि झाडावर ही शिडी पोहोचलेली आहे। आपण ही सगळी दृश्य पाहतो या ठिकाणची आणि या व्यक्तीला खाली उतरवण्याचा जो प्रयत्न आहे तो सुद्धा या ठिकाणी केला जातोय, कारण ही व्यक्ती वर चढली त्यावेळी पोलिसांचं लक्ष नव्हतं का असा सवाल सुद्धा विचारला जातोय। इतका मोठा बंदोबस्त असताना देखील ही व्यक्ती झाडावर कशी चढली, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन ही झाडावर चढली होती का असा सवाल सुद्धा या निमित्तानं उपस्थित केला जातोय। पण आज सकाळी ज्यावेळी या व्यक्तीचा बॅनर झाडावरती फडकताना दिसला, ही व्यक्ती झाडावर बसलेली दिसली, त्यावेळी एकच गदारोळ माजला आणि प्रसार माध्यमांना ही बाब समजली। त्यावेळी सगळ्यांनी या ठिकाणी घेराव घातला आणि ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की शिडी आता या झाडावर लावण्यात आलेली आहे आणि शिडी लावून या व्यक्तीला उतरवण्याचा जो प्रयत्न आहे तो या ठिकाणी सुरू झालेला आहे। ही व्यक्ती आता शिडीवरून खाली उतरणार का किंवा फायर ब्रिगेडचे जवान या ठिकाणी जाऊन ही या शिडीवरून या व्यक्तीला खाली घेऊन येणार का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अत्यंत जोखमीचं हे सगळं काम आहे आणि या व्यक्तीला उतरवण्याचं एक फार मोठं आव्हान आहे पोलिसांपुढे उभं टाकलं आहे, फायर ब्रिगेडच्या जवानांपुढे उभं टाकलं आहे। हे आव्हान नेमकं कसं पेललं जाणार आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की फायर ब्रिगेडचे जवान जे आहेत ते आता ॲक्शन मोडमध्ये आहेत आणि ही सगळी दृश्य आपण पाहतोय।
की कशा पद्धतीचं सध्या वातावरण आहे. तर त्या व्यक्तीला खाली उतरवण्याचं जे काम आहे ते सध्या केलं जातं आहे आणि खाली उतरवल्यानंतर नेमकं काय घडणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.